नमस्कार. जय भीम जय शिवराय मित्रांनो. संदीप कांबळे ऑफिशियल या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं मनापासून स्वागत. शिक्षक भरती व शैक्षणिक घडामोडीच्या अधिकृत आणि अद्ययावत माहितीसाठी चॅनलला अद्याप सबस्क्राईब केलं नसेल तर तात्काळ सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. हा व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा आहे. आता बऱ्याच जणांकडनं बऱ्याच गटाकडनं जाहिरातीच्या बाबतीत एवढी मोठी ऐतिहासिक शिक्षक भरती होऊ घातली. यामध्ये बऱ्याच उमेदवारांकडनं जे आहे ते बऱ्याच चर्चेला उधाण आलेलं आहे. समाज माध्यमामध्ये बरीच त्याच्या चर्चा सुरू होताना आपल्याला दिसून येत आहेत जाहिरातीच्या अनुषंगाने. त्यामुळे शिक्षण आयुक्त कार्यालयाकडनं जे आहे ते जाहिरातीची जी काही बऱ्याच लोकांना वाटते आता मागासवर्गीय उमेदवारांवर अन्याय झाला वगैरे, या प्रवर्गाला जागा कमी आल्या त्या प्रवर्गाला कमी आल्या, तर त्याचा सगळा खुलासा जो आहे तो या ठिकाणी आज प्रसिद्धीपत्राच्या माध्यमातून दिलेला आहे. त्यामुळं हा व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा आहे. त्यामुळे हे सविस्तर समजून घ्या जेणेकरून तुमच्या मनामधल्या ज्या काही विचार होते किंवा मनामध्ये जो काही संभ्रम निर्माण झाला होता तो दूर होईल. आता हा व्हिडिओ काळजीपूर्वक बघा. तुम्हाला तुमच्या प्रवर्गाच्या किती जागा आहेत याचासुद्धा या व्हिडिओच्या माध्यमातून अंदाज येऊन जाईल. याच्यामध्ये सूचना मी या ठिकाणी वाचतोय. सूचना वाचत असताना तुमच्या लक्षात येऊनच जाईल. 1 नंबरची बघा सूचना इथे काय आहे. कोणत्याही पदभरतीसाठी अद्ययावत बिंदू नामावली अनिवार्य आहे. शिक्षक पदभरती करताना देखील संबंधित व्यवस्थापनावर बिंदू नामावली ठेवण्यात येते. त्यानंतर बिंदू नामावली झाल्याशिवायच जे आहे ते जागा आलेली नाही. तर आता हे दुसरं बघा. आरक्षण धोरणातील बदल अथवा पदसंख्येत बदल झाल्यास नवीन पदभरती करण्यापूर्वी संबंधित विभागाच्या मागासवर्ग कक्षाकडून बिंदू नामावली तपासण्यात येते. अद्ययावत बिंदू नामावली विचारात घेऊनच पदभरती करण्यात येते. अगदी अशा पद्धतीनं बऱ्याच प्रवर्गामध्ये बदल झाला होता तरी पुन्हा बिंदू नामावली जी आहे ते अद्ययावत केली. आता हे तिसरं बघा. सामान्य प्रशासन विभागाच्या शासन निर्णयानुसार मंजूर पदे या ठिकाणी दिसते तुम्हाला कार्यरत शिक्षक विचारात घेऊन त्यानुसार रिक्त असलेली पदे भरण्याची कार्यवाही जी आहे ते त्या ठिकाणी करण्यात येते. आणि हे बघा 4थ्या नंबरचं. संबंधित व्यवस्थापनाकडून तपासलेली बिंदू नामावली विचारात घेता त्यात ज्या आरक्षणाची रिक्त पदे दर्शवली आहेत तीच पदे पदभरती करताना विचारात घेतली जातात. 5 नंबरचं बघा. त्यामुळे पदभरती करताना आरक्षणाच्या टक्केवारीनुसार त्या व्यवस्थापनाकडे मंजूर कार्यरत व रिक्त पदे विचारात घेऊन जाहिराती येतात. उदाहरणार्थ एखाद्या आरक्षणाची अगोदरच पदे भरलेली असल्यास त्याची जाहिरात कमी पदे येऊ शकतात. अर्थात अगोदरच प्रवर्गाचा अनुशेष भरला असेल तर त्या प्रवर्गाच्या जागा ज्या आहेत ते नव्याने पदभरतीमध्ये कमी येतात. कारण का त्या प्रवर्गाचा अनुशेष जो आहे तो त्या ठिकाणी भरलेला असल्या कारणाने. तसेच एखाद्या प्रवर्गाची कार्यसंख्या कमी असल्यास अशा आरक्षणाची पदे मंजूर टक्केवारीपेक्षा अधिक येऊ शकतात. म्हणजे जर आरक्षणातील पदं त्या ठिकाणी कार्यरत जास्त असतील तर मंजूर पदं ही आहेत ते कमी असतात. ओके. शालेय शिक्षण विभागाचे शासन निर्णय 21 जून 2023च्या तरतुदीनुसार म्हणजे तुम्हाला माहिती आहे 80% जी पदभरती होती त्याला मान्यता देण्यात आलेली होती. हे बघा 80% पदभरतीला रिक्त पदे भरण्याची तरतूद आहे. त्यानुसार 80% रिक्त पदे जी आहे ती जाहिरात देण्यात आलेली आहे. पवित्र पोर्टलमार्फत त्या व्यवस्थापनाकडून मुलाखतीशिवाय व मुलाखतीसह दोन्ही मिळून प्राप्त जाहिरातीतील रिक्त पदाचा तपशील जो आहे तो इथे प्रवर्गनिहाय दिलेला आहे. बघा इथे या ठिकाणी जो आहे तो प्रवर्गनिहाय आहे. म्हणजे कोण्या प्रवर्गाला किती जागा या ठिकाणी जे आहे ते दर्शवलेलं आहे. त्यामुळे तुमच्या लक्षात येऊन जाईलच. इथे बघा SC प्रवर्गाला SC प्रवर्ग इथे बघा आरक्षण किती आहे 13%. पोस्ट किती आहेत 3277 पदे आहेत आणि टक्केवारी एकूण किती आलेली आहे बघा 10.51% जागा आलेल्या आहेत. आता 2 नंबरचं बघा. ST प्रवर्गाला 7% आरक्षण आहे. त्यांचे जे आहेत ते 3341 पदं आलेले आहेत. म्हणजे 7% आरक्षण असताना 10.72% म्हणजे इतकं त्या ठिकाणी जागा मोठ्या प्रमाणात आलेल्या आहेत. आता ST PSIच्या बघा 2674 आहेत ते 8 पॉईंट इतके आलेले आहेत. VJAचे बघा 3% आरक्षण आहे 916 पदं आलेले आहेत. एकूण टोटल पोस्ट जी आहेत ती किती टक्के आहेत जवळजवळ 3% आहेत. NTBचे बघा
50 आरक्षण आहे, 494 पदं आले 94 आले तर ते 1.58 इतके आहेत टक्केवारीचे एकूण जाहिरातीचे. ओके. NTD बघा 2%, NTC बघा इथे 3.5% पदं जी आहेत आरक्षण 3.5% आहे, तर इथे पदं बघा 505 आलेले आहेत, 1.62% जे आहे ते एकूण जागेच्या टक्केवारी आहे. NTD बघा 2% आहे, 337 पदं 1% त्या ठिकाणी आलेले आहेत. SCBC बघा 2% आरक्षण आहे तर 342 पदं आलेली आहेत. SBC OBCचे बघा 19% आरक्षण आहे तर 939 पदं म्हणजे 12% जे आहेत ते 12.5% जवळजवळ आलेले आहेत. SCBC बघा 10%, जवळजवळ 10% आरक्षण आहे तर 2727 पदं आलेली आहेत म्हणजे 8.75 एवढी पदं आलेली आहेत. 10% आरक्षण आहे. ओके. EWS बघा 10% आरक्षण आहे, 2399 पदं म्हणजे 7.69% जे आहेत ते आलेली आहेत. ओके. आता याच ठिकाणी जर जनरलचा विचार केला तुम्हाला तर जनरलचे बघा 28% आरक्षण आहे, 10,228 पदं आलेली आहेत, त्याच्यामध्ये 32% आरक्षणाच्या जागा ज्या आहेत त्या आलेल्या आहेत. म्हणजे एकूण पदं जे आहेत 31,779 म्हणजे जाहिरात टोटल 31,000ची त्या ठिकाणी आहे मित्रांनो. म्हणजे 1,000 त्या ठिकाणी पदं जी आहेत ते जवळपास वाढलेली आहेत. त्यानंतर या ठिकाणी दुसरं बघा नियमावलीमध्ये दिलेली त्यांनी म्हणजे स्पष्ट करून नियम दिलेला आहे. थोडंसं टेक्निकल आपल्याला याच्यातलं जमत नाही, त्यामुळे तुम्हाला थोडंसं तुटवडा जाणवेल ती क्वालिटीचं. मात्र जी भावना आहे ती मात्र व्यक्त या ठिकाणी व्यवस्थित झाली. उमेदवार कोणत्याही प्रवर्गाचा असला तरी आरक्षित प्रवर्गातील सर्व उमेदवार खुल्या प्रवर्गाच्या असलेल्या जाहिरातींना देखील पात्र असतात. ओके, ठीक आहे. वरील तक्त्याचे अवलोकन केले असता असे दिसून येते की अनुसूचित ST या प्रवर्गातील उमेदवार उपलब्ध न झाल्याने कार्यरत संख्या कमी आहे त्याचा अनुशेष दिसून येतो. तेच म्हणतो तुम्हाला, अनुशेष जो आहे वारंवार भरती न झाल्यामुळे स्टे असल्यामुळे तो STचं 7% आरक्षण होतं ते जवळजवळ 11.25% त्या ठिकाणी आलेलं आहे. माननीय सर्वोच्च न्यायालयाने प्रशासन विभाग शासन निर्णय दिनांक 11 फेब्रुवारी रोजीच्या तरतुदीने पेसा क्षेत्रातील बिंदू नामावली निश्चित करण्यात आलेली आहे. पेसा क्षेत्रातील रिक्त पदासाठी पदाची संख्या मोठी आहे. शासन निर्णयानुसार आरक्षित 50% व खुला 50% याप्रमाणे तरतूद असल्याने पेसा क्षेत्रात आता खुल्या प्रवर्गाची देखील पदभरती होत आहे. त्यामुळे म्हणजे 50% जी आहे ती पेसावरच्या जागा आहेत त्या खुल्या प्रवर्गाला मिळतात. प्रसार माध्यमातून सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा हा आहे, बघून घ्या मित्रांनो. हे बघा तुमच्या लक्षात येऊन जाईल. म्हणजे जी चर्चा आहे प्रसार माध्यमात, प्रसार माध्यमाकडून प्राप्त असलेल्या जाहिरात माहितीवरून जाहिरातीमध्ये 30,209 पदे, NTC प्रवर्गाचे 11,000हून अधिक उमेदवार तर फक्त 100 जागा जाहिरातीत असल्याची माहिती पसरवत आहे. याबाबत स्पष्ट करण्यात येते की NTC प्रवर्गाचे जवळजवळ 7,500च उमेदवार आहेत. त्यात 505 जागा ज्या आहेत त्या ठिकाणी प्राप्त आहेत. त्यावरून प्रसारमाध्यमातील विसंगतता पसरलेली आहे हे आपल्याला दिसून येते. ओके, असं त्यांना स्पष्ट करायचं, स्वतःचं स्पष्टीकरण देण्यासाठी जे आहे ते हे सगळं काही हटास त्या ठिकाणी सुरू झालेलं आहे. आता याच्यामध्ये अजून बघा 13वा मुद्दा बघा इथे. विजा 3%, भटक्या जमाती ब 2.5%, भटक्या जमाती क 3.5%, भटक्या जमाती ड 2.5%. याच्यासाठी स्वातंत्र्य आरक्षण लागू असले तरी एकूण आरक्षण 11 इतके आहे टक्के. प्रत्येकाचे आरक्षणाचे प्रमाण कमी असल्याने ते अंतर्गत परिवर्तनीय आहे. त्यामुळे एखाद्या प्रवर्गात कार्यरत जास्त असल्यास एकूण 11% मर्यादा विचारात घेऊन कार्यवाही करण्यात येते असं या ठिकाणी. त्यामुळे प्रत्यक्ष कार्यरत असलेली पदे विचारात घेतल्यामुळे जाहिरात कमी प्रमाणात दिसून येते. ओके, हे छोटी छोटी प्रवर्ग जे आहेत ते त्या संदर्भामध्ये एकूण 11%चं त्या ठिकाणी त्यांचा प्रचलित आरक्षण आहे. आता हे 14वा मुद्दा बघा, सविस्तर अजून स्पष्ट होईल याच्यामध्ये. पवित्र पोर्टल प्राप्त असलेल्या जाहिराती विचारात घेता 1 ते 5 नमूद केलेल्या 1975 जाहिराती आहेत पवित्र पोर्टलवर. 6 ते 10 पदाची जाहिरात असलेल्या एकूण संख्याची किती आस्थापना आहेत? 307 आहेत. 11 ते 15 जाहिरात असलेली पदाची जाहिरात अशा 90 आहेत. 16 ते 20 जागा असणाऱ्या जाहिराती जवळपास आस्थापना किती? 45 आहेत. 20 पदाची जाहिरात असलेल्या व्यवस्थापनांची संख्या जी आहे ते 2,357 आहे. त्यातील एकूण पदे 8,500 आहेत. जिथे आरक्षणाचे प्रमाण कमी असणाऱ्या प्रवर्गाच्या जाहिराती येण्याची शक्यता
कमी दिसून येते. अशा त्या ठिकाणी स्पष्टीकरण दिलेलं आहे. आता शेवटचं जे आहे त्यांनी या ठिकाणी स्पष्टीकरण दिलेलं आहे. याच्यावरनं एक आपल्याला मेरिटचा जो अंदाज आहे तो दिसून येईल. हे बघा, पवित्र पोर्टल असलेल्या जाहिराती त्या व्यवस्थापनाकडून देण्यात आलेल्या आहेत. संबंधित क्षेत्रीय अधिकारी यांनी जाहिरात मान्य करण्यापूर्वी बिंदू नामावलीवर रिक्त पदाची मागणी केल्याची खात्री करूनच जाहिरातीस परवानगी दिलेली आहे. त्यामुळे असलेल्या जाहिरातीमध्ये पदे योग्य आलेली आहेत. तर या व्हिडिओच्या माध्यमातून हेच सांगायचं आहे की या ज्या समाज माध्यमात असलेल्या चर्चा ज्या आहेत की आमच्या या प्रवर्गाला एवढंच आरक्षण आहे, त्या प्रवर्गाला तेवढंच आरक्षण आहे, तर त्यांच्यासाठी मित्रांनो हे जे काही शिक्षण आयुक्त कार्यालयाकडनं त्या ठिकाणी खुलासा दिलेला आहे ते अशा पद्धतीनं या ठिकाणी आहे मित्रांनो. याचा अर्थ काय आहे तर या ठिकाणी तुमच्या लक्षात आला असेल, SC प्रवर्ग बघा, ST प्रवर्ग बघा, ST पेसा बघा, VJ बघा, NTB बघा, NTC बघा, NTD बघा, SBC बघा, OBC बघा, SC BC बघा, EWS जनरल बघा आणि टोटल ही पदे बघा. इतक्या प्रमाणात पदे असून जे काही आरक्षण 13% आहे, 10% जागा आलेल्या आहेत SCच्या, STचं 60% आहे तर इथे 10% आलेले आहेत. 3% VJचं आहे तर तिथं 3% जवळपास आलेले आहेत. म्हणजे एकंदरीत हेच सांगायचं आहे की एकूण जागामध्ये कुठल्याही प्रवर्गावर जे आहे ते अन्याय झालेला नाही आणि उपलब्ध असलेल्या किंवा अनुशेष रिकामी असलेल्या पदाची जी काही जाहिरात आहे त्या प्रवर्गाची जास्त आलेल्या आहेत. तर अनुशेष जिथला भरलेला आहे त्या प्रवर्गाच्या जागा कमी आलेल्या आहेत असं या सूचनेतून सांगण्यात येते. आणि अशा अफवांना बळी पडू नका, हे आपलंही कर्तव्य आहे. कारण तंतोतंत ज्या जागा आहेत ते अगोदर हे तक्ता बघून घ्या. नक्कीच या तक्त्यावरून तुमच्या मनामधल्या असलेल्या संकल्पना ज्या आहेत त्या क्लिअर होतील. आज कमी आलेत म्हणून जागा आपण प्रवर्गातील उमेदवार बोलत आहेत, मात्र गेल्या वेळेस काही प्रवर्गाच्या जागा जास्त होत्या तेव्हा आपण जास्त आहेत म्हणून कधी बोललो आहे का, हाही प्रश्न आपण मनाला विचारावा. आणि प्रशासन किंवा इतर मागासवर्गीय कक्ष आयोग जे आहे ते सगळ्या गोष्टीचा पडताळा करूनच या जागा जाहिराती अंतिम मंजुरी देत असते. त्यामुळं नको त्या गोष्टीला चर्चा करून जो आहे तो आपला वेळ वाया घालवू नका. इथून कागदपत्र फार महत्त्वाचे आहेत. लवकरच जे आहे ते निवड यादी जाहीर होणार आहे, कारण प्रशासनाकडनं त्या निवड यादीवर काम आता सुरू झालेलं आहे. त्यामुळं त्या यादी कशी लवकर लागेल आणि त्याच्यानंतर आपलं DV पूर्ण होण्यासाठी ज्या ज्या डॉक्युमेंटची गरज लागेल ते डॉक्युमेंट आपण तयार करून ठेवणं गरजेचं आहे. कारण एवढ्या मोठ्या पदाची जाहिरात आणि एवढ्या मोठ्या प्रवर्गाला संधी, त्यामुळं नक्कीच ही येते शिक्षक भरती तुमच्या उभ्या आयुष्यामधलं तुमच्या आयुष्याचं सोनं केल्याशिवाय राहणार नाही. त्यामुळं हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा, सगळ्यांना कळू द्या वस्तुस्थिती काय आहे आणि समाज माध्यमात सुरू असलेली चर्चा काय आहे. थांबतो. धन्यवाद. जय भीम, जय शिवराय मित्रांनो.